हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत सार्वजनिक आरोग्य विभागात जो फार्मसी ऑफिसरचा पेपर 7 डिसेंबर रोजी झालेला होता. आणि मित्रांनो, हा जो पेपर आपण डिस्कस करणार आहे तो झालेला आहे सेकंड शिफ्ट मध्ये. आणि पहिल्या शिफ्ट मध्ये जो पेपर झालेला आहे फार्मसी ऑफिसरचा तो मी ऑलरेडी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते पण तुम्ही बघू शकता. आणि अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, इथे पहिला क्वेश्चन बघू. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया कंटेन कंप्राइजेस मेंबर फ्रॉम AICTE अँड UGC. तर मित्रांनो, हे एक असतं करेक्ट आन्सर. करेक्ट आन्सर जे ते राईट टिक आहे इथे. नेक्स्ट क्वेश्चन. Licensee should be maintained batch numbering record for each batch of drug as per. तर मित्रांनो, हा पीजीचा क्वेश्चन आहे, शेड्यूल वर विचारलेला क्वेश्चन आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे शेड्यूल यू. नेक्स्ट क्वेश्चन. Which antiarrhythmic medication is commonly used to treat supraventricular arrhythmias, particularly atrial fibrillation, and is known for its action on the AV node, slowing conduction and reducing heart rate? तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए आवाला डिल्टिझम. नेक्स्ट क्वेश्चन. Anti-anginal drug Y is calcium channel blocker that is particularly effective in treatment of variant present angina by dilating coronary arteries and reducing coronary artery spasm. Which drug does Y represent? मध्ये ह्या कंडिशन मध्ये कोणता ड्रग रिप्रेझेंट ते की काय मित्रांनो? विरामपिल. नेक्स्ट क्वेश्चन. which is a general responsibility of the hospital pharmacist? तर मित्रांनो, हॉस्पिटल फार्मसीची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे? इथे बघा, ऑप्शन ए करेक्ट आहे, कंडक्शन ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स. तर एज्युकेशनल प्रोग्राम कंडक्ट करणे हॉस्पिटल फार्मसिस्टचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू मित्रांनो. According to the update WHO EDL essential drug list for children, the use of chloramphenicol is recommended for. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे अॅक्यूट बॅक्टेरियल मेनिंजायटिस. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द क्लास इज कॉमनली यूज टू ट्रीट क्रोनिक पल्मोनरी डिसीज, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज and asthma due to its bronchodilatory effect and is known for its long duration of action? तर याचा करेक्ट आन्सर आहे अँटीकोलर्जेनिक्स. Which microlide antibiotic is often to use alternative treatment for patients with penicillin allergies, particularly in care of respiratory tract infection and skin infection? तर याचा करेक्ट आन्सर आहे अजिथ्रोमायसिन. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाइप ऑफ ड्रग स्टोर? खालीलपैकी कोणता ड्रग स्टोरचा टाइप आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लास्ट ऑप्शन, फार्मास्युटिकल सेंटर. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग आयटम बिलॉंग्स टू सी कॅटेगरी इन ABC अनालिसिस? तर मित्रांनो, ABC अनालिसिस मध्ये सी टाइप कोणतं बिलॉंग करतं कॅटेगरीमध्ये? तर त्याच्यामध्ये आयटम दॅट नीड टू क्लोज फॉलोअप हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द पर्सन हु इज नॉट एक्स ऑफिसो मेंबर ऑफ जॉईंट स्टेट काउन्सिलिंग इज? तर मित्रांनो, नॉट एक्स ऑफिसो मेंबर म्हणलेलं आहे, तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे द रजिस्टर्स ऑफ SPC. नेक्स्ट क्वेश्चन. which one of the give dosage form is not mean for oral use? Not mean for oral use. तर मित्रांनो, याचा करेक्ट आन्सर आहे सपोजिटरीज. द मिनिमम एरिया रिक्वायर्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पॅरेंटल प्रिपरेशन. तर मित्रांनो, पॅरेंटल प्रिपरेशन साठी मिनिमम एरिया रिक्वायरमेंट किती आहे मॅन्युफॅक्चरिंगची? तर हे किती? 150 स्क्वेअर मीटर.
नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट गॅसियस डिसइन्फेक्टंट, म्हणजे खालीलपैकी मित्रांनो कोणता गॅसियस डिसइन्फेक्टंट नाहीये, तर हे कोणतं आहे, फिनोलिक्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ए पार्ट ऑफ हॉस्पिटल फार्मसी, तर मित्रांनो खालीलपैकी कोणता पार्ट येणार आहे हॉस्पिटल फार्मसीचा, तर याचा करेक्ट आन्सर आहे ॲसेप्टिक एरिया. मित्रांनो तुम्ही बाकीचे जे ऑप्शन आहेत ते पण व्यवस्थित रीड करू शकता. मी रॅपिड मध्ये घेणार आहे कारण 18 क्वेश्चन आहेत पूर्ण फार्मसीचे, ते आपल्याला कमी वेळेमध्ये कव्हर करायचंय. वेन वॉज ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट इस्टॅब्लिश्ड, तर मित्रांनो हे कॉस्मेटिक ऍक्ट कधी आलेलं आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट, हे खूप सिम्पल क्वेश्चन आहे, ते कधी आहे 1940 मध्ये कॉस्मेटिक ऍक्ट आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच क्लास ऑफ ड्रग कॉमनली यूज टू ट्रीट हायपरटेन्शन, त्यालाच काय म्हणतात हाय ब्लड प्रेशर, अँड इन्क्लूड मेडिकेशन सच एज इनाप्रिल, इस्लोप्रिल अँड रेमिप्रिल, तर मित्रांनो हे जे पण लास्टला प्रिल एंडिंग येतात ती काय असतात, एसीई इनहिबिटर्स असतात, म्हणून काय अँजिनो रिनोटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम इनहिबिटर, म्हणून ऑप्शन ए करेक्ट आहे. इथे बघा, ड्रग एक्स अँड ड्रग वाय हॅव अ सिग्निफिकंट फार्माकोडायनॅमिक ड्रग इंटरॅक्शन. When used together, drug X potentiation to effect of drug Y, leading to excessive central nervous system depression. Both drugs act on the GABA receptor. Which type of drug Y likely to be? तर ते काय आहे मित्रांनो, सिलेक्टिव्ह सिरोटोनिन अपटेक इनहिबिटर. हे नाही, हे रॉंग आहे. इथे मित्रांनो करेक्ट आन्सर आहे बेन्झो डायझिपाइन्स, ऑप्शन सेकंड हा करेक्ट आहे. हे ऑप्शन ए रॉंग आहे, याचं सेकंड करेक्ट आहे बेन्झो डायझिपाइन्स. नेक्स्ट क्वेश्चन, द लायसन्स फॉर रिस्ट्रिक्टेड सेल ऑफ ड्रग अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल सी, C1 अँड X इज इश्यूड इन विच फॉर्म, तर मित्रांनो हे फॉर्मवर क्वेश्चन विचारले, त्याचं करेक्ट आन्सर आहे 20A, ऑप्शन थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज लॉन्ग ऍक्टिंग इन्सुलिन एनालॉग used to manage diabetes and providing steady and prolonged effect, तर याचा ऑप्शन ए करेक्ट आहे, इन्सुलिन ग्रॅम. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस इज नॉट एन असोसिएटिव्ह मेडिकल सर्व्हिस, तर मित्रांनो खालीलपैकी कोणती सर्व्हिस मेडिकलच्या रिलेटेड नाही आहे, ब्लड बँक, रेडिओलॉजी सर्व्हिसेस, तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे नर्सिंग सर्व्हिसेस. नेक्स्ट क्वेश्चन, रजिस्टर्ड फार्मासिस्ट मीन्स, तर मित्रांनो रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणजे काय असतं, इथे बघा, पर्सन इज इंटर्ड इन अ रजिस्टर ऑफ द स्टेट वेअर ही इज कॅरिंग आउट अ प्रोफेशनल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर स्टेट रजिस्टर्ड फार्मासिस्ट मध्ये नाव असेल त्याला रजिस्टर्ड फार्मासिस्ट असं म्हणतात. विच ऑफ दिस इज नॉट टाइप ऑफ परचेस ऑर्डर, तर मित्रांनो खालीलपैकी परचेस ऑर्डरचा टाईप नाहीये. क्वेश्चन रीड करणं खूप केअरफुली आहे. तुम्हाला आता परचेस ऑर्डरचे टाईप माहीत असतील, पण इथे नॉट विचारलंय, खालीलपैकी नाही येणार, तर ह्याचा करेक्ट आन्सर आहे टेम्पररी परचेस ऑर्डर. नेक्स्ट, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच PCI इज रिकन्स्टिट्यूटेड, तर किती वर्षात, एव्हरी 5 इयर. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following sedative belongs to the class of benzodiazepines and is commonly used for short-term treatment of insomnia due to its rapid onset action? It's a correct answer, option third, zolpidem. Next question, which of the following drug is selective serotonin and norepinephrine reuptake inhibitor used to treat फॅब्रोमिल्जिया अँड क्रोनिक मस्कोस्केलेटल पेन, तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन एक, डेलॉक्झिन. नेक्स्ट क्वेश्चन, लिनिमेंट्स आर एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ डोसेज फॉर्म,
तर मित्रांनो हे कशाच्या टाईपच्या डोसेज फॉर्मचे एक्झाम्पल आहेत? मोनोफेजिक एक्सटर्नल. Testosterone is a dangerous to take except under medicinal supervision is listed in. या शेड्यूलच्या वर क्वेश्चन आहे, तर हे करेक्ट आन्सर आहे शेड्यूल जी ऑफ द डी अँड सी ऍक्ट. रिलेटिव्ह बायोलॉजिटी ऑफ वन इंडिकेट्स, तर याचं करेक्ट आन्सर आहे सिमिलर बायोलॉजिटी ॲज दॅट ऑफ रेफरन्स फॉर्म्युलेशन. Which class of antibiotic is generally considered first line treatment of streptococcal म्हणजे throat infection due to its ability to eradicate Streptococcus pyogenes. तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे पेनिसिलिन अँटीबायोटिक. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए फंक्शन ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. तर इन्व्हेंटरी कंट्रोलचं फंक्शन नाहीये, तर ते काय आहे मित्रांनो? कीपिंग एक्सपायर्ड ड्रग. तर एक्सपायरी ड्रग कीप करणे हे इन्व्हेंटरी कंट्रोलचं फंक्शन नाहीये. रिक्वायरमेंट अँड गाईडलाईन्स ऑन द क्लिनिकल ट्रायल फॉर इम्पोर्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ न्यू ड्रग मेन्शन्ड इन. तर ते कशामध्ये मेन्शन आहे मित्रांनो? शेड्यूल वाय मध्ये. Relevant regulatory body in US FDA is approval of drug. तर हे करेक्ट आन्सर आहे CDER. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग मॅक्झिमम स्टॉक लेवल. तर ते फॉर्म्युला काय आहे मित्रांनो? रेकॉर्डर लेवल प्लस रेकॉर्डर क्वांटिटी मायनस मिनिमम कंजम्पशन. What is the minimum square feet area required in 20 bedded hospital. तर 200 बेडेड हॉस्पिटलचा एरिया किती आहे? ते किती असणार आहे? 6 स्क्वेअर फीट एरिया. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग क्लासेस ऑफ ड्रग इज नोन फॉर इट्स पोटेन्शियल टू कॉज साइड इफेक्ट अँड कॉल्ड serotonin syndrome characterized by symptoms such as agitation, confusion, रॅपिड हार्टबीट अँड इलिव्हेटेड बॉडी टेम्परेचर. तर हे कशामध्ये येणार? करेक्ट आन्सर याचं सिलेक्टिव्ह सिरोटोनिन रिॲप्टेक इनहिबिटर. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ एलर्जिक ड्रग रिॲक्शन इज कॅरेक्टराइज्ड बाय द फॉर्म्युलेशन ऑफ इम्यून कॉम्प्लेक्सेस that can deposit in the tissue leading to the symptom such as skin rash, fever, joint pain and nephritis. तर मित्रांनो हे करेक्ट आन्सर आहे टाइप 3 हायपर सेन्सिटिव्हिटी. इन युरोप व्हेरिएशन आर क्लासिफाईड ॲज टाइप IA. तर हे काय येणार मित्रांनो? मायनर चेंज. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ फ्रोमॅलिन ॲज अ डिसइन्फेक्टंट. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे? ते किती असणार आहे मित्रांनो? 5%. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट मेजर्ड ॲज ॲक्यूट फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स स्टडी. तर ते कशामध्ये येणार मित्रांनो? फार्मॅको कायनेटिक. द परमिसिबल लिमिट ऑफ सॉलिड कंटेन इन वॉटर फॉर इंजेक्शन इज. तर ते किती आहे? 10 ppm. विच ऑफ दिस इज नॉट टाइप ऑफ रेकॉर्ड. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बजेटिंग रेकॉर्ड. विच ऑफ द फॉलोइंग इज ए फंक्शन ऑफ हॉस्पिटल फार्मसिस्ट. तर मित्रांनो हॉस्पिटल फार्मसीचं फंक्शन काय आहे खालीपैकी? तर त्याचं करेक्ट आन्सर इन्व्हेंटरी कंट्रोल. क्लिअर प्लेझंटली फ्लेवर्ड हायड्रोअल्कोहोलिक प्रिपरेशन फॉर इंटरनल यूज आर कॉल्ड ॲज इलिक्झर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज ए एक्झाम्पल ऑफ बायोफेजिक डोसेज फॉर्म. तर मित्रांनो खालीपैकी कोणता बायोफेजिक लिक्विड बायोफेजिक डोसेज फॉर्म आहे? तर ते काय? सस्पेन्शन बायोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म असतो.
what is full form of ECL? ECL, Essential Consumable List. Which of the following is an inventory control method? तर खालीलपैकी कोणती इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड आहे? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. Which of the following microlide antibiotic is known for its significant drug interaction, particularly with the drug metabolized by the cytochrome P450 system, leading to increased level of certain medication and potential adverse effect? तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो इरिथ्रोमायसिन. इनसप्युलेशन आर एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ डोसेज फॉर्म? तर ते करेक्ट आन्सर आहे बल्क सॉलिड एक्सटर्नल. Which of the following medication is commonly used to treat management of congestive heart failure, primarily to reduce afterload and improve cardiac output by inhibiting the renin-angiotensin-aldosterone system? तर ह्याचं पण करेक्ट आन्सर आहे मित्रांनो अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाईम इनहिबिटर म्हणजेच ACE इनहिबिटर. Penalty for false claim to be registered pharmacist as on first conviction. तर मित्रांनो ते कितीचे असते? 500 रुपीजचा फाईन असतो. विच ऑफ दिस इज सरफेस ऍक्टिव्ह डिसइन्फेक्टंट? खालीलपैकी कोणता सरफेस ऍक्टिव्ह डिसइन्फेक्टंट आहे? ते सोडियम स्टिरेट. Process of dispensing does not include process of dispensing does not include म्हणजे डिस्पेन्सिंग प्रोसेस मध्ये खालीलपैकी काय नाही येणार आहे? तर मित्रांनो प्रिस्क्रायबिंग ऑफ ड्रग ते इन्क्लूड नाही होत कारण ते जे हेल्थ केअर प्रोफेशनल किंवा डॉक्टर असतात ते प्रिस्क्राईब करतात. फिलिंग ऑपरेशन इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्टराईल प्रिपरेशन इज कॅरीड आउट इन विच ऑफ द फॉलोइंग एरिया? ते किती? क्लास ऑफ 100. Which of the following drug is antiarrhythmic agent used to treat life-threatening ventricular arrhythmias and it's known for its significant side effect including potential pro-arrhythmic effect? तर ते काय? अमिलोडॅरोन. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1. Which of the following is a not level of responsibility of hospital pharmacist? तर याचा करेक्ट आन्सर आहे हॉस्पिटल डिस्पेन्सिंग एरिया. फर्स्ट BP वॉज पब्लिश्ड इन म्हणजेच ब्रिटिश फार्माकोपिया पहिला कधी पब्लिश झाला होता? ते कधी झाले मित्रांनो? 1864 मध्ये. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ब्रॉड स्पेक्ट्रम डिसइन्फेक्टंट? खालीलपैकी कोणता ब्रॉड स्पेक्ट्रम डिसइन्फेक्टंट आहे? ते काय? हायड्रोजन पेरॉक्साइड. हाऊ मेनी फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड इन 300 बेडेड हॉस्पिटल? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड 8. Which class of antidepressant is known for its dual mechanism action inhibiting reuptake and both serotonin and norepinephrine and often used in the treatment of major dissociative disorder, generalized anxiety disorder? तर याचा करेक्ट आन्सर आहे सिरोटेनिन नॉन एपिनेफ्रिन रिअपटेक इनहिबिटर. विच ड्रग स्टोर हॅज कन्सेप्ट ऑफ सेल्फ सर्व्हिस पॅटर्न? याचा करेक्ट आन्सर आहे सुपर ड्रग स्टोर. इन यूएस द ऑर्फन ड्रग एक्झिक्युटिव्हली म्हणजेच ODE लिस्ट फॉर ते किती? 7 इयर. MFR refers to master formula record. Which of the class of association with rate but the serious side effect known as Stevens-Johnson syndrome and a severe skin reaction that can be life threatening? ठीक आहे सल्फा antibiotics.
द कम्पॅरिझन ऑफ बायोअवेलेबिलिटी बिटवीन टू डोसेज फॉर्म इज, त्याला काय म्हणतात मित्रांनो, बायो इक्वॅलंट. म्हणजे दोन ड्रगची कम्पेअर करणं बायोअवेलेबिलिटी, त्याला बायो इक्वॅलंट असं म्हणतात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ हेड ऑफ रेडिओलॉजी डिपार्टमेंट. तर रेडिओलॉजी डिपार्टमेंटचं हेड कोण असतं, MD रेडिओलॉजिस्ट. द C इन CGP रेफर्स टू, तर ते C कशाचे रेफर करतो मित्रांनो, करंट सिच्युएशन असं. Which of the drug is commonly used to treat fungal infection and works on inhibiting synthesis of ergosterol, a vital component of fungal cell membrane? The correct answer आहे मित्रांनो लास्ट ऑप्शन, azoles. टोटल नंबर ऑफ नॉमिनेटेड मेंबर इन DTV, म्हणजे त्या कमिटीमध्ये टोटल नंबर किती, नॉमिनेटेड मेंबर किती असतात मित्रांनो, ते असतात 5. Which class of anti-hyperlipidemia medication primarily works in inhibiting enzyme HMG coenzyme A reductase, leading to reduction in cholesterol synthesis and lower the LDL cholesterol level? Tannins ऑप्शन थर्ड करेक्ट आन्सर आहे. विच ऑफ दिस इज नॉट OTC ड्रग, खालीलपैकी कोणता ओव्हर द काउंटर ड्रग नाही आहे, तर ते कोणतं आहे, फिनोबार्बिटॉल. व्हॉट इज द स्टोरेज कंडिशन फॉर वॅक्सिन, तर मित्रांनो वॅक्सिनची स्टोरेज किती कंडिशन किती असते, 36 ते 46 फॅरेडे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द लार्जेस्ट WHO EML, तर मित्रांनो ते किती आहे, 20. व्हॉट इज द टाइम इंटरवल बिटवीन ऑर्डरिंग अँड रिसिव्हिंग द ऑर्डर कॉल्ड, त्याच टाइमला काय म्हणतात मित्रांनो, लीड टाइम. द एडिशन ऑफ IP वॉज पब्लिश इन, मतलब इंडियन फार्माकोपियाचा जो 8वी एडिशन आहे ते कधी पब्लिश झाले, ते किती मित्रांनो, 2018 मध्ये. द लायसेन्सेस फॉर सेल रिटेल ड्रग other than the ones mentioned in Schedule C C1X are issued under which form, हे पण फॉर्म वरती क्वेश्चन आहे मित्रांनो, ते किती आहे, 20. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट पेनिसिलिन इज करेक्ट, तर पेनिसिलिन वर्क्स बाय इनहिबिटिंग बॅक्टेरियल सेल वॉल, त्याच्या मोड ऑफ ऍक्शन वरती क्वेश्चन आहे, ते काय करतात, इनहिबिट करतात बॅक्टेरियल सेल वॉलला. The Central Council shall pay re-annual allowance for the all member of Pharmacy Council in India was amended in, तर ते कधी अमेंड झाले, फार्मसी अमेंडमेंट ऍक्ट 1976 मध्ये. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VED अनालिसिस, म्हणजे त्यालाच वेड अनालिसिस असं म्हणतात, त्याचं फुल फॉर्म आहे व्हायटल इसेन्शियल अँड डिझायरेबल. लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, आपण जो क्वेश्चन पेपर बघितला, जे 7 तारखेला फार्मसी ऑफिसरचा पेपर झाला, त्याचा लास्ट क्वेश्चन बघा. स्टँडर्ड टू बी कम्प्लायड विथ इम्पोर्टेड ड्रग इज मेन्शन्ड इन, तर ते कशामध्ये, सेकंड शेड्यूल टू द ऍक्ट. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इम्पॉर्टंट अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू.